राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे। 28 जानेवारी रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अवघा देश हळहळला होता। त्यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांचे मोठे बंधू आणि रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी काही जुने फोटो शेअर करत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय। काय म्हणाले राजेंद्र पवार पाहूयात। 22 जुलै, आज तू 67 वर्षे पूर्ण, म्हणजे माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान। डोळ्यापुढून सारा काळ सरकतो। आपण 4-5 वर्षांचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवत। उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात आपण रस्त्यावर लोळलो। त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो, पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास। शाळेचे सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपाटीवरच बसलो। जाणाऱ्या लाल दिव्यांच्या गाड्या पाहून आपण असे कधी होणार म्हणता म्हणता तू मंत्री झालास। आपण दोघांनीच तात्यासाहेबांचे पंचगंगेचे घाटावर केलेले अस्थिविसर्जनही आठवते। बेंगलोरवरून ट्रकने गायी आणल्या। प्रवासात तू मी एकत्र होतो। पंचमीला काच लावून मांजा केला, पण पतंग व काटाकाठी तूच करायचा। लहानपण भराभर सरलं, तू मोठा झाला, मंत्री झाला, पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा कायम जपलास। रोहित 2 महिन्यांचा होता। आपण एवढा लहान घेऊन तुझ्या हनीमूनला पूर्ण गाडी चालवत उटीला गेलेलो। त्याच रोहितला पहिल्या इंजेक्शनला तू सांभाळलेलंस। जरी पक्ष म्हणून आपण वेगळे झालो असलो तरी शेवट त्याच्याशीच एकत्र येण्याविषयी, एकत्र काम करण्याबद्दल जवळीकीने बोललास। कृषिकच्या उद्घाटनाला येऊन आठवणीने तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी व कवट खाऊन नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाला दाद देऊन गेलास। आवडले ते मनापासून बोलणारा तू आज नाहीस। 1964च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादाच्या अपघाती निधनाने पवार घराणे स्तब्ध झाले होते। तसेच आज तुझ्या जाण्याने झाले। तुझ्या असण्याचा व नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतोय। तू नाहीस हे जरी सत्य असलं तर तू येशील हा भास मात्र कायम राहतो। मनापासून तुझी आठवण येते, तुझे अस्तित्व जाणवत राहते। काय बंधू म्हणून तुझ्या हाकेच्या साधेची मन कायम वाट पाहतं। राजेंद्र पवार।